बाळशेराव महाराज पिंडे यांचं कीर्तन आहे. एकूण आहे मंदिर कीर्तनाचं कीर्तन होणारे कार्यक्रम विवेक बाबा कोणता आलेले आहे. तुम्ही यावर भरपूराची गर्दी करा. आपल्या बाळशेराव महाराज पिंडे एक नंबर कीर्तन आहे. विवेक बाबा सुंदर असं मंदिर एकविराई बाळशेराव महाराज पिंडे यांचं कीर्तन आणि प्रवचन आणि कार्याचं कीर्तन होणार आहे. मित्रांनो, हजारोच्या लाखोच्या संख्येने उपस्थित तू कमळे माझे पाहती गवळणी तवती पालती दुधानी मनदी नंदाची आपुरे आजी चोरी केली घरी त्यावी नही नासी नोहे दुसरी आईसी मनदी नंदाची आपुरे आजी चोरी केली घरी सवे तू गया मेला तेने आगुना निला मनदी नंदाची आपुरे आजी चोरी केली घरी जगननी प्रथम वर्षाला आपण हा कीर्तन महोत्सव करता. अखंड हरिनाम सप्ताहाची सुरुवात आहे. पहिलंच वर्ष आहे आणि त्यातलं काल्याचं कीर्तन आहे. मी भाग्यवान असं आहे, पहिलं काल्याचं कीर्तन माझ्या वाट्याला आहे. आनंद आहे गावी पडेल या गोष्टीचा. मला एक सांगू का सुनंदाताई, आता पहिलं वर्ष काल्याला मिंडे महाराज, आता 12 वर्ष सोडायचं नाही. हा, ते असं ठरलेलं राहतं संप्रदायाचं. एक तर पोहेपर्यंत त्या महाराजाला ठेवायचं असतं. ठेवशाल ना? जेवण का ना जेवणा पण 12 वर्ष मी जिवंत राहील ना तुमच्या आशीर्वादाने. म्हणा कीर्तनासाठी ज्यांची साथसंगत आपल्याला मिळते इतकं सुंदर गायनाचार्य. खऱ्या अर्थानं आज ज्यांची प्रथवादाची साथ आपल्याला आहे बघा. भाग्यवानीत आपण सगळी मंडळी. महाराज चालू असलेला रामनवमीचा परेड आहे, बरोबर आहे का? ज्यांच्या नावातच रामाचे वंशजांचं नाव आहे ते रघुराज महाराज डोबळे. बाबांसाठी एकदा जोरात टाळी वाजवा. आवर्जून आणि आवडीनं मला त्यांचं नाव फार आवडतं. नाव आहे रघुराज. कोण आहे रघुराज माहिती आहे का? थोडं सांगतो आठवलं म्हणून. श्रीराम प्रभूंचे पूर्वज म्हणजे रघुराजा. रामाला रघुवंशी म्हणतात, बरोबर का? ज्या रघुरावाच्या राजाच्या नावावरनं वंशाला नाव दिलं गेलं, मग तू किती पुण्यवान असेल. रघुराज महाराज रघु नावाच्या राजाने यज्ञ केला होता. हे काल्यात नाही बरं का, रामाचं जीवनात थोडं 16 विषय घेऊ. त्या रघुराजाने म्हणत फार मोठा यज्ञ केला आणि ते यज्ञ केल्यावर 33 कोटी देवता त्याला प्रसन्न झाल्या होत्या.
हा इंद्र चंद्र महेंद्र अग्नी बिग्नी सूर्य वायू बिऊ ज्या वेळेला प्रत्येक देवता म्हणायची राजा माग तुला काय मागायचंय. या रघुराजाचं एक मागणं मला आवडले ते मला तुम्हाला सांगायचंय. ज्या वेळेला वायू देवता डावरे पाटील हात जोडून उभी हे रघुराजा तुझ्या यज्ञानं मी पावन झालोय माग तुला काय मागायचंय. या रघुराजानं मागितलं होतं हे पवन देवता हे वायू देवता आमचा भारत देश हा महाराष्ट्र शेतकऱ्याची भूमी आहे. कशाची आहे. आमच्या माय मावल्यांना कष्ट करावे लागतात रे वायू देवता. आमची जर शेतकऱ्याची माय माऊली शेतात काबाड कष्ट करता करता बिचारी थकली ती दुपारची निहारी करेल एखाद्या झाडाच्या खाली ती निहारी करता करता निहारी झाली थकवा आला आणि तिला जर डुकला लागला म्हणजे झोप लागली शेताच्या बांधावर झोपणारी माझी माय माऊली ती शेतकऱ्याची रे वायू देवता हे वायू देवता हे पवन देवता तू अशा गतीनं वाहिलं पाहिजे. तिच्या अंगा खांद्यावरचा जो पदर आहे तो एक किंचित सुद्धा बाजूला जाऊ देऊ नको इतक्या अलगदरित्या तुला व्हायचंय हे वायू देवतेकडे पती स्त्रीसाठी मागणं माझी करावं. ज्या ज्या राजांना स्त्रीला जपलं आणि स्त्रीला आपलं मानलं त्याचंच नाव या नारदाच्या गादीवर घेतलं जातं. कधी ध्यानात ठेवा. आणि एकविरा आईचं मातेचं मंदिर आहे 3.5 शक्तीपीठातली आदी शक्ती आहे लक्षात असलं पाहिजे. जिथं स्त्रीला मान येतो भारत देश आहे. भारत माता म्हटले दुसऱ्या देशाला कोणी माता म्हणलंय का. म्हणून रघुर वंशातील असणारे रघुराज महाराज डोबळे त्यांची आपल्याला पक्वादाला साथ आहेत. विनेकरी बाबापासून ही सगळी गायनाचार्य म्हणले घाल अलंकार आपल्या खेळचं वैभव खऱ्या अर्थानं जुनं जाणतं व्यक्तिमत्व विलास मामा हे आमचे मारुती पराड असतील बाजूला होले महाराज असेल बांबुरे महाराज असेल आणि आज आपल्याला जे भांडले लाभलेले आळंदीचे गायनाचार्य गान स्वर भास्कर गान अलंकार खऱ्या अर्थानं अंकुश महाराज कौसाले बाबांसाठी एकदा जोरात टाळी वाजवा. दुसरे असणारे आमचे हरिभक्ती पण आहे सुनील महाराजांसाठी सुद्धा एकदा टाळी वाजवा. इतकं गोड व्यक्तिमत्व आपल्याला लाभले कीर्तन काल्याचं आहे तर बोलायला काय लागत. आणि ज्याच्या माध्यमातून इथं मी उपस्थित आहे खऱ्या अर्थानं आपल्या खेड तालुकी वारकरी संप्रदायांचे मुख्य सचिव माझे जीवलग मित्र परमार्थ स्नेही गणेश महाराज डावरे पाटील त्यांच्या माध्यमातून ही सेवा माझ्या वाट्याला आहे. तुम्ही समस्त ग्रामस्थ तिगळसळ असेल त्याच्यामध्ये खऱ्या अर्थाने किशोरदादा तिगळे नगरसेवक असतील आमच्या सुनंदाताई बाळासाहेबजी तिगळे त्या सुद्धा नगरसेविका आहे आणि यांच्या माध्यमातून मी इथपर्यंत पोहोचलो. मंडळी आज कीर्तन काल्याचं आहे म्हणून ते थोडंसं कटिबंध आहे थोडंसं त्याचं अटी पाळाव्या लागतात. कीर्तन काला म्हणलं आता मला असं वाटतं मी एक वेळा आईच्या समोर उभं आहे मला वाटतं तुम्हाला देवीबद्दल थोडं सांगावं ही भावना आहे माझी. पुढल्या वर्षी दोन्ही कीर्तन दिली त्या दिवशी देवीचं सांगणं होतं काल्याचं सांगणं. लोक म्हणते ते तुम्ही कीर्तनाची आशा करते. अरे दिसायला मी साधा आहे तुम्हाला माहिती असू दे विलास मामा तुमचे मित्र इंदुरीकर बाबा आणि या महाराजात इंदुरीकर बाबा मग माझाच नंबर आहे 100%. सकाळपासून दुसरं सकाळी तिसरं इथंच घरपुडीला आहे. हलक्या 3 कार्यक्रम येते जेवगानं भेटले म्हणजे भेटले ते काय सोपं आहे. दिसतो साधा जेव जाऊ नका. माझा 17 वर्षाचा परमार्थ 17 वर्षांनी 4,500 दाब्याचं रेकॉर्ड आहे विलास मामा. तुम्ही चांगला व्हिडिओ काढताय उद्या टाका महाराष्ट्राला बोलू द्या. हा महिन्याला 30 दिवस आहे 30 दिवसाला 30 दावे करणारा पहिला प्रवचन कर्मिंडे महाराज वा बाबा सोपं नाही ते. कीर्तन काल्याचं असलं म्हणजे आटी बंद आहे त्याला आटी आहे काय आटी आहे सांगू तुम्हाला. काल्याच्या कीर्तनकारांना आपलं ज्ञान कधी जगाला मांडायचं नाही. त्या काल्याच्या कीर्तनकारांना एका देवाचं चरित्र उच्चारायचं ते भगवान कृष्णाचं कुठलं चरित्र ते उच्चार केले देवे गोकुळी भगवंतानं गोकुळात केलेल्या चरित्राचा उच्चार करायचा. कृष्ण चरित्राचा कुणीही आचार करायचा मंडळी आचार करायचा रामाचा उच्चार करायचा. बघा दोन्ही योग साधले तिथे रामनवमी जवळ आली कृष्ण जन्म आज आपल्याला करायचा आचार करायचा रामाचा उच्चार करायचा कृष्णाचा का करायचा फरक सांगतो दोन देवातला फरक आहे का. राम जन्माला आला तर खळगीत उन्हाळा आहे बरोबर आहे का. आणि कृष्ण जन्माला आला तेव्हा मोठ्यानं बोला ना काय हा पटकन बोलायचं त्या ताई बोलल्या त्यांच्यासाठी टाळी वाजवा. ज्या बोलल्या नाही ना त्यांना गाठ गाठी बेकार राहतात डॉक्टरला विचारा म्हणून तुम्हाला मोकळं व्हायचं तर बोलायचं खळखळून. हा गाठी रक्ता झाल्या तरी त्रास करतात आणि चिन्ह बोलतात ती लोक मध्ये आतल्या गाठीच आहे. हे दोन्ही वाक्य जर लावून न सांगायची तर अर्ध वाक्य तुम्ही बोलायचं. मी म्हणलं राम जन्माला आला तर खरं की उन्हाळ्याच्या आता चैत्र महिना
घालायचं नाही नंदाच्या घरात. असं सांगता सांगता देव काय झाला बारीक झाला बघा. बारीक झाल्या वस्तू देवाला पाहिला बाप येऊ आईशी पोरग बोलताना तर एवढा बाप जेवत नाही माहिती कोणा नाही फक्त वर कळाला बाप. अरे लहान सगळ्याला आई जाते त्यांना जेव्हा रस्त्याने जाणार ठेच लागली तर आई का म्हणा वाघ भेटलो आता बोलू ना आईला त्याला माहिती आई तर कामाची नाही मोठ्या संकटाला बाप लागतो बा ज्याला नाही त्याला विचारा. ए रोजची सुधोरी आई करते पण आयुष्याच्या सुधोरीची सोय करणारा बापच आहे. आईला फक्त जेवणाची काळजी आमच्या बापाला नोकरीची लागण्याची प्रपंचाची घरादाराची सगळी काळजी बाप वाटो बा तो लोकांना कळाला नाही. डोक्यावरची केस वाढली तर 200 रुपये आई किती का बाप लग मामा 200 रुपये काढणार बाप गरिबीतला होता किती गरिबी असू द्या मुसलमानी करीत पोराला लय जीव पाहिजे 200 रुपये काढले बाळा कटिंग करून ये चांगलं नाही दिसत ते पोरग दुकानात गेलं कटिंग करून आलं बापाला पाहिलं तर वाटेवर दाढी करीत होता. पोरगा म्हणला बाबा 200 रुपये देऊन दुकानात जाऊन तू घरी काय दाढी करतो पटकन त्याच्या डोळ्यात पाण्याचा थेंब आला मला बाळा अरे दुकानात जाऊन दाढी केली तर 50 रुपये जातील आणि घरी 2 रुपयाचा प्लेट आणून दाढी झाली तर 840 रुपये प्रपंचाला काय माहिती एवढी काटकसर करून पोराचा बाप आहे तर लोकांना नुसती आई अरे चप्पल तुटली बाबा नवी आहे ना नाही पोराचं लगीन आलं सुतुलीनं बांधून दिवस काढतो ना रे. अरे कपड्याचं लग्न कार्य आलं जत्रा आली दिवाळी आली बाजारात जाईल कपड्याचं गाठोडं घेऊन येईन सगळ्या घरांना नवे कपडे घालून आपण मालक्या कपड्यात दिवस काढीन बा का तुला हुशार म्हणला बाबा आम्हाला सगळ्यांना नवे कपडे आणले तुला रे तो बाबा म्हणला भाड्या महामापाचे कपडे नव्हते आई कपड्यानं दुकान भरले पण त्याच्या खिशात पैसे नव्हते कोणाला सांगता येत नाही त्याला बाप म्हणतात सगळ्या खस्ता घालून तुम्हाला खुशी ठेवतो. परवा मी एका पोराला भेटायला गेलो दवाखान्यात त्याची आई रडत होती तो रडत होता मला पाहिलं राजून रडायला मी म्हणा बाबा बाबा ओ महाराज बघा ना माझ्या आई किती प्रेम करते पिठाच्या पाट्या लावल्या ताप नाही उतरत आई रडायला लागली पण माझा बाप नाही जवळ आला. अरे येड्या तुला बाप नाही कळाला तो बाप जवळ बसून रडणं नाही सोपे आई अरे येड्या तुला रात्री ऍडमिट केला बाप गरीबीतला गरीबीच्या बापाच्या रुपये खिशात नाही जे गरीब आहे त्यांना आठवण संध्याकाळी बोर्ड झोपता झोपता म्हणून बाबा वगैरे सवून जायचे बाबाला झोप लागते का 4 पुरी बापाला डिलिव्हरीला आली तर अर्धा पुढे राहतो एक बाप जवळ नाही आला ते पोरग ऍडमिट केले डॉक्टरने 2000 मेडिकल दिले तो मेडिकल वाल्याच्या दारात उभा आहे आणि कुणीच्या टायमाला मेडिकलला औषध उधार देत नाही तेव्हा तो बाप तिथं दवाखान्याच्या दारात रडत होता साहेब ओ साहेब पांडुरंगाची शपथ घेऊन सांगतो जाताना सगळा बिल चुकता करीन पण तेवढी औषध उधार देता का ते उधारी बाजारी करून तुला वाचवतो त्याला बाप म्हणतात कळावं का माहिती मंडळ पोराचा फक्त प्रपंच करतो पण आका जीव तुमच्या ते बरं तुम्हाला तुमचा बाप सांगतो म्हणजे नाही तिला नाही कळायचा नाही तिच्या डोळ्यात पाणी 2च वाक्य आहे बाप कर त्याने देव उचलला होता कृष्ण त्याला काय माहिती तो देव आहे डोक्यावर घेतला कृष्ण डोक्यावर त्याने यमुनेचा पूर पाहिला विचार नाही केला माझं बाळ वाचलं पाहिजे पुरात प्रवेश पाणी कुणी गेला लागलं कमरेला लागलं नाका तोंडात जाणार तेव्हा म्हणलं आपल्या बाबाचं काय खरं नाही हळू देवाने पाय काढला आणि यमुनेला दर्शन दिलं पूरच आलेला आचाट देवी लावलेला अंकुश अंगठा लावल्याबरोबर यमुनेनं वाट दिली नंतर बाबाच्या वाड्यावर गोकुळामध्ये पोहोचलाय वसुदेव दादा ऐका ना यशोदेला माया झाली होती मायेला उचललं बाळाला तिथं ठेवलं मायेला घेऊन आला रेडे माया तरी आकांत नामामध्ये उठती तू इकडे काय झालं गोकुळामध्ये नंदबाबाच्या 2 बहिणी आपल्या बहिणीची डिलिव्हरी करायला आल्या तिनं पाहिलं आपल्या बहिणीला बाळ झाले असा आनंद झाला त्या नंदला सुनंदला तर दोघी गावात पळत सुटल्या आणि एक गवळण महाराज दुसऱ्या गवळणीला म्हणते Thank you.